गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक 26 मे रोजी सायंकाळी 7:11 सुमारास एका अज्ञात इसमाला जखमी अवस्थेत पडलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली। घटनास्थळ जुना दत्त मंदिर रोड गोकुळ अपार्टमेंट समोर शिवाजीनगर नाशिक येथे पोहोचले असता पोलिसांना सदर इसम कुठल्याही हालचालीविना निष्प्राण स्थितीमध्ये आढळून आला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन आणि गुन्हेशोध पथक यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पंचनामा व तपास कार्य सुरू करण्यात आलं। सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये मिळालेल्या मनी पॉकेटमध्ये आधार कार्ड आढळलं, ज्यावरून त्याचं नाव नसीम शहा, राहणार भुईगाव, जिल्हा सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश असल्याचं स्पष्ट झालं। त्याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे उपचारासाठी हलवण्यात आलं। घटनास्थळी आजूबाजूच्या नागरिकांकडून माहिती घेतली असता 3 अज्ञात इसमांनी मारहाण करून मोटारसायकलवरून पसार झाल्याचं उघड झालं। यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं। गुन्हेशोध पथकाच्या कार्यवाहीमुळे आरोपींची नावे आणि ठिकाणं लवकरच निष्पन्न झाली। यामध्ये आरोपींना पकडण्यामध्ये यश आलंय। विशाल दिनेश तिवारी, राहणार सातपूर, आदित्य दत्ता वाघमारे, वैभव विनायक भुसारे, राहणार अशोकनगर सातपूर, श्रेयश पाटील यांच्या खोलीमध्ये भाडेकरू होता। पोलिसांनी त्यांना सिन्नरफाटा, चांदोरी, सायखेडा परिसरातून ताब्यात घेतले। त्यांच्या विरोधामध्ये पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ इच्छा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, सहाय्यक निरीक्षक शांताराम महाजन, पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील, हवालदार गिरीश महाले, रवींद्र मोहिते, गणेश रहेरे, संतोष खेताडे, जयंत बागुल, अंमलदार सोनू खाडे, सुजित जाधव, गोरख साळुंके, तुळशी चौधरी, मच्छिंद्र वागचौरे, मुकेश गांगुडे, राकेश राऊत आणि घनश्याम भुये यांच्या समन्वयामध्ये अत्यंत शिताफीने हे ऑपरेशन पार पडले। या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे नाशिकमधील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा विश्वास बसला असून स्थानिक नागरिकांमधून पोलिसांची प्रशंसा केली जाते।